मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। शरद पवार यांनीच याविषयी शंका व्यक्त केलेली आहे। सध्या सरकारकडून फसवाफसवीचा खेळ सुरू आहे असं सांगण्यात येत आहे। मराठ्यांना 10% आरक्षण हा फसवणुकीचा प्रकार आहे। जरांगे उपोषण करतायत, महाजन गुलाबराव वरातीत नाचतायत असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी देखील यावर टीकास्त्र डागलेलं आहे। ते हायकोर्टाचं केलेलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस आले त्यांनी हा बिल धरून घरी आणले ते हायकोर्टात मंजूर झालं, सुप्रीम कोर्टात नामंजूर झालं आणि आज एक्झॅक्टली तेच बिल या ठिकाणी मांडून काल पास केले। आता या सगळ्या मंडळींनी विरोध केला त्याचं कारण आहे की जरी काही प्रश्न असेल की या निमित्तानं हा प्रश्न सुचत असेल तर विरोधासाठी विरोध नको ही भूमिका आमच्या सगळ्या विरोधी घेतली आणि अनेक कोर्टांनी हा निर्णय घेतला। फसवाफसवीचा खेळ आहे आणि ही फसवाफसवी मराठा आरक्षणापासून ते चंदीगडच्या महापौर पदापर्यंत निवडणुकापर्यंत सर्वत्र देशात फसवाफसवी सुरू आहे। भारतीय जनता पक्ष हा फसवाफसवीच्या पायावर उभा आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।